शेतकरी बंधूंनो, नमस्कार. दिवाळी संपवून आता आपण द्राक्षाकडे व्यवस्थित लक्ष देण्याच्या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी द्राक्ष अन्नद्रव्य व्यवस्थापन या विषयावरती फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून, कृषकच्या माध्यमातून आपण आज या ठिकाणी जुडलेले आहोत. सर्वप्रथम कृषक, त्याचबरोबर कृषी विज्ञान केंद्र बारामती आणि इस्रायल केमिकल्स लिमिटेड यांच्या वतीनं मी या ठिकाणी आपल्या सर्वांचं हार्दिक 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 असं स्वागत करतो. आणि आज ज्या महत्वाच्या बाबी आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावयाच्या आहेत, त्यामध्ये प्रामुख्यानं सद्यस्थितीमध्ये असणाऱ्या अडचणी आणि त्या अडचणींवरती आपल्याला कशा पद्धतीनं विद्राव्य खतांच्या माध्यमातून आणि फवारणीच्या खतांच्या माध्यमातून त्यावरती उपाययोजना करता येतील या दृष्टिकोनातून आपण आज प्रामुख्यानं या ठिकाणी सादरीकरण करणार आहोत. इस्रायल केमिकल्स लिमिटेड आणि कृषक ॲपच्या माध्यमातून आपण बऱ्याच दिवसापासून वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून एकत्रितपणे जुडलेले आहोत आणि बरेचसे शेतकरी आज वेगवेगळ्या समस्यांना सामोरं जात आहेत. मग त्यामध्ये प्रामुख्यानं जास्तीचा झालेला पाऊस असेल आणि येणाऱ्या काळातली वाढणारी थंडी असेल, त्याचबरोबर काही ठिकाणी आपल्याला फ्लॉवरिंग जे आहे ते व्यवस्थित झालेलं असेल, काही ठिकाणी फ्लॉवरिंगमध्ये बऱ्याचशा अडचणीही असतील, काही ठिकाणी मण्यांची गळ होत असेल, काही ठिकाणी फ्लॉवरिंग हे कमी झालेलं असेल. अशा वेगवेगळ्या अडचणींना सामोरं जात जात आपण आपली द्राक्ष शेती ही करत आहोत आणि येणारा हंगाम तसं पाहिलं तर आपल्या दृष्टीनं चांगली बाब एक आहे की जो काही पाऊस आहे तो पाऊस थांबलेला आहे आणि सद्यस्थितीमध्ये पावसाचं कुठलंही जे भाकीत आहे ते नाही आणि त्या दृष्टीनं आपल्याला येणाऱ्या काळामध्ये उपाययोजना करावयाच्या आहेत. सर्वप्रथम अन्नद्रव्य व्यवस्थापन हा विषय आपल्याला योग्य प्रकारे समजून घेणं आवश्यक आहे आणि हे समजून घेत असताना विद्राव्य खतांचा वापर हा बऱ्याच वर्षापासून आपण द्राक्ष शेतीमध्ये करत आहोत. पण हा वापर करत असताना वेगवेगळ्या खतांचा उपयोग करत असताना मग त्यामध्ये 19-19-19 असेल, 13-40-13 असेल, 12-61-0, 0-52-34, 13-0-45, 00-50, कॅल्शियम नायट्रेट, बोरोनेटेड कॅल्शियम नायट्रेट यासारख्या सर्व खतांचा वापर हा आपण आज मितीला करत आहोत. पण हे करत असताना या महत्वाच्या जी स्लाइड आहे त्याकडे मी आपल्या सर्वांचं एक लक्ष या ठिकाणी आकर्षित करण्याचा प्रयत्न करणार आहे, की सर्वसाधारणपणे 3 फॉर्ममध्ये आपल्याला नायट्रोजन मिळतो. एक तर नायट्रेट फॉर्म, दुसरा अमोनिकल फॉर्म आणि तिसरा अमाइड फॉर्म किंवा ज्याला आपण युरिया फॉर्म असं म्हणतो. आणि नत्राची जर का आपण एकंदरीत उपलब्धता बघितली आणि त्या दृष्टिकोनातून त्याची फर्टिलायझर यूज इफिशियन्सी हा विषय जर आपण बघितला, तर जवळपास 30 ते 50% मध्ये नत्राची फर्टिलायझर यूज इफिशियन्सी आपल्याला पाहायला मिळते. सर्वात कमी अमाइड स्वरूपातला जो नत्र आपण वापरतो त्याची इफिशियन्सी आपल्याला पाहायला मिळते. त्या नंतर थोडीशी जास्तीची नायट्रेट स्वरूपामधल्या नत्राची आपल्याला इफिशियन्सी पाहायला मिळते आणि सर्वात जास्त अमोनिकल स्वरूपातील नत्राची इफिशियन्सी ही आपल्याला पाहायला मिळते. या उलट जर आपण स्फुरदाचा विचार केला तर स्फुरदयुक्त जमिनी म्हणजे स्फुरद खतांचा वापर जो काही आपण करतोय, मग त्यामध्ये विद्राव्य खतांमध्ये 12-61-0 असेल, 0-52-34 असेल, या खतांचा वापर करत असताना आपल्या जमिनी या जास्त सामू असणाऱ्या जमिनी आणि त्याचबरोबर आपल्या जमिनीमध्ये आणि पाण्यामध्ये असणारं कॅल्शियमचं प्रमाण आणि या कॅल्शियमच्या असणाऱ्या प्रमाणामुळं जो स्फुरद आहे तो स्फुरद प्रामुख्यानं स्फुरदासोबत संयोग पावतो आणि मग कॅल्शियम फॉस्फेट त्या ठिकाणी तयार होतो आणि मग त्याची उपलब्धता, मग स्फुरदाची उपलब्धता आणि कॅल्शियमची उपलब्धता ही त्या ठिकाणी योग्य प्रकारे होत नाही आणि सर्वात कमी फक्त आणि फक्त 15 ते 20% स्फुरदाची उपलब्धता ही जर का आपण
कम्पॅटॅबिलिटी लक्षात घेऊन जर या स्फुरदाचा वापर केला तर मला वाटतं आपण आपल्या द्राक्ष शेतीमध्ये स्फुरदाच्या उपलब्धतेकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे, जेणेकरून जी द्राक्षाची मूळ संस्था आहे, मुळांची जडणघडण आहे किंवा मुळांच्या माध्यमातून अन्नद्रव्यांची उचल जी आहे ती योग्य प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी करता येईल. म्हणून जास्त गरजेचं आहे आपल्याला स्फुरद या अन्नद्रव्यासोबत त्या ठिकाणी व्यवस्थितपणे त्याचं व्यवस्थापन करणे आणि व्यवस्थापन करत असताना मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे त्याचं कॅल्शियम सोबत संयोग होणार नाही, त्याचबरोबर मॅग्नेशियम सोबत संयोग होणार नाही, त्याचबरोबर जस्तासोबत संयोग होणार नाही. या दृष्टिकोनातून आपल्याला स्फुरदाच्या ज्या काही नाविन्यपूर्ण ग्रेड्स आहेत किंवा नाविन्यपूर्ण ज्या ग्रेड्स आलेल्या आहेत त्या ग्रेड्सचा निश्चितपणे त्या ठिकाणी आपल्याला वापर करता येईल. या उलट पोटॅशियमचा जर विचार केला तर पोटॅशियम सर्वात जास्त मोठ्या प्रमाणावरती उपलब्धता आपल्या जमिनीमध्ये आहे असं आपण म्हणतो, आणि खतांच्या माध्यमातून सर्वात जास्त मोठ्या प्रमाणावरती MOP सारख्या खताचा, विद्राव्य खताच्या माध्यमातून आपण उपयोग करत असतो. आणि हे करत असताना पोटॅशियमची उपलब्धता ही प्रामुख्यानं नत्राच्या उपलब्धतेवरती अवलंबून असते, आणि जर का नत्र आणि पोटॅश हा रेशो त्या ठिकाणी योग्य प्रकारे नसेल तर त्या ठिकाणी पोटॅशची उपलब्धता ही मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पाहायला मिळते. आणि पोटॅश हा प्रामुख्याने संपूर्ण द्राक्ष वेलीमध्ये, त्याचबरोबर द्राक्षाच्या घडामध्ये, किंवा ज्याला आपल्याला म्हणता येईल की सर्वात महत्वाचं की पाण्याचं नियमन जे आहे ते पोटॅश करत असतं. आणि या कालावधीमध्ये जर का द्राक्षाची पानं आतमध्ये ओढलेली असतील किंवा पानांच्या कडा या करपलेल्या असतील तर त्यामध्ये आपल्याला पोटॅश या अन्नद्रव्याची कमतरता आपल्याला पाहायला मिळते. आणि त्या अनुषंगानं जे पाण्याचं नियमन किंवा पाण्याची त्या ठिकाणी योग्य प्रकारे उपलब्धता ही जर आपल्याला जास्तीची उपलब्धता झाली तर आपल्याला घड जिरण्याच्या समस्येला सामोरं जावं लागतं. कमी उपलब्धता जर झाली तर आपल्याला त्या ठिकाणी योग्य प्रकारे घडाचं जे पुढे इथून पुढच्या कालावधीमध्ये जी वाटचाल आहे ती त्या ठिकाणी योग्य प्रकारे होताना दिसून येत नाही. आणि प्रकाश संश्लेषणाची जी प्रक्रिया आहे किंवा हरितद्रव्य संश्लेषणाची जी प्रक्रिया आहे ती मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी योग्य प्रकारे घडत नाही. आणि ही जर का योग्य प्रकारे नाही घडली तर अन्नद्रव्यांचा उचल जी आहे ती योग्य प्रकारे त्या ठिकाणी होत नाही. म्हणून या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. त्याचबरोबर गंधक हा तसं पाहिलं तर अतिशय महत्वाचा घटक, कारण साखर आणि पाणी त्याचबरोबर ऍसिडचं प्रमाण योग्य प्रकारे आपल्या द्राक्षांमध्ये येण्याच्या दृष्टिकोनातून आणि द्राक्षवेलीची लॉंग टर्म प्रोडक्टिव्हिटीच्या दृष्टिकोनातून गंधक हा अतिशय महत्वाचा घटक. आणि गंधकाच्या जेवढे काही गंधकयुक्त खतं आपण वापरतो आणि त्यामध्ये सर्वात महत्वाची बाब ही आहे की मग तो बेंटोनेट सल्फर असो किंवा इतर सल्फरयुक्त खतांचा वापर जो आपण जमिनीमधून करतो, हा केल्याच्या नंतर या गंधकाची उपलब्धता जी आहे ती प्रामुख्यानं फक्त 2 जीवाणूंच्या माध्यमातून होत असते. आणि ते 2 जीवाणू आहेत ऍसिडोबॅसिलस बॅक्टेरिया आणि थायोबॅसिलस बॅक्टेरिया. जर का या 2 जीवाणूंची संख्या योग्य प्रकारे जमिनीमध्ये नसेल तर या गंधकाची कमतरता ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती जाणवू शकते. त्यामुळं गंधक हा शक्यतो वापरत असताना SO3 च्या माध्यमातून ज्या खतांमध्ये उपलब्ध आहे अशा खतांच्या माध्यमातून, त्याचबरोबर ज्या खतांचा pH हा उदासीन आहे अशा खतांच्या माध्यमातून गंधकाची उपलब्धता जर केली तर ती गंधकाची उपलब्धता शेवटपर्यंत त्या ठिकाणी होते. त्या ठिकाणी काही शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून बऱ्याच वेळा मला जेव्हा प्रश्न येतात शेतकऱ्यांचे त्यावेळेस मी सांगत असतो की जेव्हा जेव्हा सूक्ष्म अन्नद्रव्य, मग ती फेरस सल्फेट असेल, मॅंगनीज सल्फेट असेल, कॉपर सल्फेट असेल किंवा इतर सर्व ग्रेड 1 ग्रेड 2 अशा प्रकारचे जे काही सूक्ष्म अन्नद्रव्य आपण आज आपल्या शेतीमध्ये वापरत आहोत त्या खतांचा जर फर्टिलायझर यूज इफिशियन्सी जर आपण तपासली तर जास्तीत जास्त आपल्याला 2% पर्यंतची फर्टिलायझर यूज इफिशियन्सी मिळते. आणि मग अशा वेळेस आपल्याला प्रश्न पडतो की खरंच आपण जमिनीमधून या सूक्ष्म अन्नद्रव्यांचा अवलंब केला पाहिजे का? तर या दृष्टिकोनातून आपण निश्चितपणे विचार करणं गरजेचं आहे. आणि मग
जमिनीमधून वापर करत असताना चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खतांचा वापर करणे आणि फवारणीच्या माध्यमातून जर का आपण सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खतांचा वापर केला तर त्याची फर्टिलायझर यूज इफिशियन्सी जी आहे ती निश्चितपणे आपल्याला वाढवता येईल आणि त्याचे परिणाम हे आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी मिळतील. आता जेव्हा फर्टिगेशन या विषयावरती आपण येऊया आणि विद्राव्य खतांचं व्यवस्थापन हा द्राक्ष शेतीमध्ये अतिशय महत्वाचा विषय आणि द्राक्ष शेतीमध्ये विद्राव्य खतांचं व्यवस्थापन करत असताना आज ज्या काही बाजारामध्ये ग्रेड्स आहेत, मग त्यामध्ये मी आधी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे 19-19-19, 13-40-13 किंवा 12-61-0 हे सुरुवातीच्या कालावधीमध्ये आपण वापरतो. त्यानंतर मग हळूहळू 0-52-34 वरती आपण जातो. त्याचबरोबर 13-0-45 आणि त्यानंतर शेवटी आपण SOP या ग्रेडचा विचार करतो आणि हा विचार करत असताना आपल्याला नेमके जे काही रेशो आपल्याला द्राक्ष उत्पादनामध्ये NPK आणि त्याचबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्य आणि या इतर अन्नद्रव्यांचे रेशो जे पाहिजे असतात ते रेशो आपल्याला मिळत नाहीत. बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळा शेतकऱ्यांकडनं एका ग्रेड सोबत दुसरी ग्रेड मिसळली जाते आणि मग त्या ठिकाणी एक वेगळीच ग्रेड तयार होते आणि मग ही केमिस्ट्री आहे. आणि जर का आपण ही केमिस्ट्री सोबत खेळत गेलो आणि ज्या काही कंपन्यांनी ज्या काही ग्रेड आज उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्या ग्रेड्स अशा पद्धतीने केलेल्या असतात की ज्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त अन्नद्रव्यांची उपलब्धता त्या ठिकाणी व्हावी आणि जेव्हा आपण एका ग्रेड सोबत दुसरी ग्रेड त्या ठिकाणी मिसळतो त्यावेळेस त्याची रासायनिक प्रक्रिया किंवा अभिक्रिया त्या ठिकाणी होऊन आपल्याला योग्य प्रमाणामध्ये त्या ठिकाणी अन्नद्रव्यांची उपलब्धता होत नाही आणि आज आपल्याला ही एक मोठी अडचण किंवा एक समस्या म्हणून आपल्या समोर येत आहे आणि मग फर्टिलायझर यूज इफिशियन्सीला जर या गोष्टी कारणीभूत असतील तर या आपण शक्यतो टाळणं आवश्यक आहे. त्याचबरोबर दुसरी जी महत्वाची अडचण आहे ती म्हणजे काय की आपल्या पाण्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेटचं प्रमाण असेल किंवा एकंदरीत आपल्या पाण्याचा पीएच जास्तीचा असेल किंवा जमिनीचा पीएच हा जास्तीचा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला प्रामुख्यानं जे त्या कॅल्शियम मुक्त चुन्याचं प्रमाण त्या ज्यामध्ये जर जास्तीचं असेल तर आपल्याला प्रामुख्यानं ड्रिपर्सचं ब्लॉकेजेस आपल्याला झाल्याचं आपल्याला लक्षात येतं आणि म्हणून मग जो स्फुरद आहे तो स्फुरद आपल्याला कॅल्शियम सोबत कशा पद्धतीनं कम्पॅटेबल असेल आणि त्या कम्पॅटेबल असणाऱ्या ग्रेडचा जर वापर केला तर ही ड्रिपर ब्लॉक होण्याची समस्या येणार नाही. त्याचबरोबर ज्या खतांचा पीएच अत्यंत कमी म्हणजेच ऍसिडिक पीएच आहे अशा खतांचा वापर जर केला तर या समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागणार नाही. त्याचबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरता जसं की फेरसची कमतरता आपल्याला द्राक्षामध्ये मोठ्या प्रमाणावरती दिसून येते, जस्ताची कमतरता आपल्याला मोठ्या प्रमाणावरती दिसून येते, बोरॉनची कमतरता आणि काही काही वेळेस मॅंगनीज या अन्नद्रव्याची कमतरता ही मोठ्या प्रमाणावरती दिसून येते आणि या अन्नद्रव्यांच्या कमतरता या प्रामुख्यानं आपल्याकडे ज्या जमिनी आहेत आणि त्या जमिनीचा पीएच जर आपण बघितला तर तो अल्कलाईन पीएच आहे आणि अल्कलाईन पीएच असल्यामुळं कारण पीएच आपल्याला जमिनीचा एकंदरीत लगेच बदलता येणार नाही पण जो सॉइल सोल्युशन आहे किंवा जे फर्टिगेशनचं द्रावण आहे किंवा जे फवारणीचं द्रावण आहे त्याचा पीएच हा निश्चितपणे आपण बदलू शकतो आणि मग त्यासाठी काय करता येईल या दृष्टिकोनातून आपण या संपूर्ण प्रेझेंटेशनच्या कालावधीमध्ये विचार करणार आहोत आणि या 3 प्रमुख समस्या ज्या आहेत त्या कशा पद्धतीने सोडवता येईल याकडे आपल्याला प्रामुख्याने लक्ष देणं आवश्यक आहे. सर्वात महत्वाची जी मी समस्या आपल्याला सांगितली ती म्हणजे काय की इनकम्पॅटॅबिलिटी किंवा कम्पॅटॅबिलिटी हा विषय महत्वाचा कारण प्रामुख्यानं जो स्फुरद हा महत्वाचा अन्नद्रव्य आणि त्या स्फुरदाची जर का जस्तासोबत त्याचबरोबर जर का कॅल्शियम सोबत आणि मॅग्नेशियम सोबत जर कम्पॅटॅबिलिटी नसेल तर झिंक फॉस्फेट किंवा कॅल्शियम फॉस्फेट किंवा मॅग्नेशियम फॉस्फेट अशा प्रकारे संयुग तयार होऊन त्या ठिकाणी स्फुरद, झिंक आणि प्रामुख्याने मॅग्नेशियम यासारख्या अन्नद्रव्यांची उपलब्धता ही त्या ठिकाणी होत नाही आणि कॅल्शियमची ही उपलब्धता त्या ठिकाणी होत नाही. कॅल्शियम आणि स्फुरदाची उपलब्धता ज्या ज्या जमिनीमध्ये होत नाही त्या त्या ठिकाणी मुळांची वाढ किंवा मुळांच्या माध्यमातून अन्नद्रव्यांची उचल ही त्या ठिकाणी आपल्याला अत्यंत कमी प्रमाणामध्ये झालेली दिसते. ज्या ज्या ठिकाणी जस्ताची उपलब्धता होत नाही स्फुरदासोबत विघटन झाल्यामुळं त्या त्या ठिकाणी आपल्याला
एकंदरीत पाण्याचं वहन किंवा नियमन जसं पोटॅश हा महत्वाचा जस्ताचं आणि त्याचबरोबर जे काही संजीवक आणि संप्रेरक निर्माण करण्यासाठी जास्त महत्वाचा असतो, तो जस्त त्या ठिकाणी उपलब्ध न झाल्यामुळे आपल्याला फ्लॉवरिंग वरती त्याचा परिणाम दिसून येतो आणि फुलगळीवरती त्याच्यामध्ये माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती आपल्याला त्यावरती परिणाम झाल्याचं लक्षात येतं. त्यामुळे या महत्वाच्या समस्याकडे जर का आपण, ज्याला आपल्याला म्हणता येईल की बेसिक समस्या, त्या बेसिक समस्याकडे जर आपण लक्ष दिलं तर आपल्याला द्राक्षामध्ये ज्या महत्वाच्या अडचणी आहेत त्या महत्वाच्या अडचणींवरती मात करता येईल. जसं मी आपल्याला सांगितलं की पाण्याचा पीएच त्याचबरोबर जमिनीचा पीएच हा जास्तीचा झालेला असल्यामुळं प्रामुख्याने ज्या सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरता आहेत त्या सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरता ह्या मोठ्या प्रमाणावरती आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये आयर्न असेल, मॅंगनीज असेल, बोरॉन असेल, त्याचबरोबर झिंक असेल, या अन्नद्रव्यांच्या कमतरता ह्या मोठ्या प्रमाणावरती आपल्याला दिसून येतात. आणि मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे जर सर्वात महत्वाचं झिंक, कारण झिंक हे असं सूक्ष्म अन्नद्रव्य आहे जे की सुरुवातीला एस्टॅब्लिशमेंटच्या कालावधीमध्ये म्हणजेच आपलं ऑक्टोबर छाटणी झाली किंवा गोडी छाटणी झाल्याबरोबर लगेच जर जस्ताची उपलब्धता आपण त्या ठिकाणी करून दिली, म्हणजे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जर जस्त गेला तर त्यानंतरच्या कालावधीमध्ये आपल्याला त्याची जस्ताची कमतरता जाणवणार नाही आणि फ्लॉवरिंगच्या वेळेस योग्य प्रकारे फूल बाहेर पडावी, जास्तीत जास्त आपल्याला त्या ठिकाणी घड व्यवस्थित सेट व्हावेत यासाठी फ्लॉवरिंगच्या कालावधीमध्ये जस्ताचं आपण नियोजन करणं आवश्यक आहे आणि हा जस्त प्रामुख्याने स्फुरदासोबत कम्पॅटिबल असणं आवश्यक आहे. त्यानंतर जर आपण बघितलं तर कम्पॅटेबिलिटीच्या दृष्टिकोनातून हा चार्ट आपल्या सर्वांना माहिती आहे आणि जेवढ्या काही जुन्या ग्रेड्स आहेत, मग त्यामध्ये 1340-13 असेल, 19-19-19 असेल, 12-61-0 असेल, 0-52-34 असेल, यामधला असणारा जो स्फुरद आहे तो स्फुरद हा प्रामुख्याने आपल्याला कॅल्शियम, झिंक आणि मॅग्नेशियम सोबत कम्पॅटिबल असल्याचं निदर्शनास येणार नाही आणि या कम्पॅटेबिलिटी चार्ट मध्ये आपण ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून आजतागायत आपण जर बघितलं असेल की जेव्हा जेव्हा आपण ड्रीपचा अवलंब करायचो आणि ड्रीपचा अवलंब करत असताना जे वेगवेगळे 3 फर्टिलायझर सोल्युशन टँक बनवले जायचे, ते 3 टँक बनवले जायचे आणि त्या 3 टँकच्या माध्यमातून वेगवेगळ्या खतांचं व्यवस्थापन, मग नत्र आवश्यक असेल तर युरिया आहे, त्याचबरोबर किंवा MAP चा वापर करायचो आपण स्फुरदासाठी आणि MKP, SOM अशा वेगवेगळ्या ग्रेड आपण त्या ठिकाणी निवडायचो आणि त्या ग्रेड आपण एका टँक मध्ये घ्यायचो. त्यानंतर कॅल्शियमसाठी वेगळा टँक आपल्याला घ्यावा लागायचा आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांसाठी एक वेगळा टँक, असा वेगवेगळ्या टँकच्या माध्यमातून 3 टँकच्या माध्यमातून आपल्याला ते फर्टिलायझर सोल्युशन तयार करून मग ते पुढे आपल्याला द्यायला लागायचं. आणि यावेळेस नेमकेपणानं ज्या नत्र, स्फुरद, पालाश किंवा कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचे रेशो, ज्या रेशोमध्ये त्या ठिकाणी अन्नद्रव्यांची उपलब्धता व्हायला पाहिजे त्या रेशोमध्ये ते सर्व रेशो बिघडल्यामुळं आपल्याला प्रामुख्यानं ज्या प्रमाणामध्ये जे अन्नद्रव्य द्यायचं असतं त्या प्रमाणामध्ये आपल्याला त्या ठिकाणी जाईलच अशी खात्री सांगता येत नव्हती. आणि म्हणून इस्रायल केमिकल्स लिमिटेडच्या ही बाब लक्षात आली आणि ही बाब लक्षात घेऊन आम्ही काही जे नवीन ग्रेड आलेले आहेत त्या नवीन ग्रेड अशा प्रकारे तयार केल्या की त्यामध्ये अशा प्रकारे शेतकरी बांधवांना वेगवेगळ्या खतांची मिसळ करण्याची गरज भासणार नाही आणि एकाच खताच्या माध्यमातून आपल्याला जास्तीत जास्त अन्नद्रव्य त्या स्टेजला, ज्या आवश्यक असणाऱ्या त्या स्टेजला ती आवश्यक अन्नद्रव्य त्या योग्य त्या रेशोमध्ये त्या ठिकाणी गेली पाहिजेत, अशा दृष्टीने आपण वेगवेगळ्या खतांच्या ग्रेड्स या प्रामुख्याने तयार केल्या आणि मग ऑल इन वन टँक हा कन्सेप्ट जो आहे तो इस्रायल केमिकल्स लिमिटेडने बाजारामध्ये आणला आणि प्रामुख्यानं ऑल इन वन एकत्रित असल्यामुळे म्हणजे नत्र, स्फुरद, पालाश सोबत कॅल्शियम असेल, झिंक असेल किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य असतील, या सर्व गोष्टी एकत्रित आणण्यामध्ये सर्वात महत्वाची बाब आहे ती म्हणजे पीक ऍसिड टेक्नॉलॉजी किंवा ज्याला आपल्याला म्हणता येईल की फर्टिफ्लो टेक्नॉलॉजी. जसे की 3 खतांची उपलब्धता आपण बाजारामध्ये करून दिलेली आहे, त्यामध्ये 5-45, 5+8 झिंक ही ग्रेड जी आहे ती या ग्रेड मधला झिंक जो आहे तो स्फुरदासोबत आपल्याला कम्पॅटेबल की म्हणजे सुसंगत असल्याचं दिसून येईल आणि या ग्रेडचा वापर हा प्रामुख्यानं
आपल्याला एस्टॅब्लिशमेंट आणि फ्लॉवरिंगच्या कालावधीमध्ये जर केला तर एस्टॅब्लिशमेंटच्या कालावधीमध्ये केल्याच्या नंतर आपल्याला जे ग्रोथ रेग्युलेटर्स त्यामध्ये जीए असतील किंवा सायटोकायनिनची निर्मिती असेल ती त्या ठिकाणी योग्य प्रकारे होत असताना दिसून येईल त्या जस्तामुळे आणि तो जस्त हा स्फुरदासोबत कम्पॅटेबल अशी ही 5:45 5+8 झिंक ज्याच्यामध्ये 1:9:1:1.6 हा रेशो प्रामुख्याने या चारही अन्नद्रव्यांची उपलब्धता त्या ठिकाणी करून देण्यामध्ये आपल्याला कामाला येतो. त्यानंतरची जी दुसरी ग्रेड आहे ती म्हणजे 12:6:22 कॅल्शियम ऑक्साईड याच्यामधला 2:1:4:2 हा रेशो प्रामुख्यानं आपल्याला नत्र स्फुरद पालाश आणि कॅल्शियमची उपलब्धता त्या ठिकाणी योग्य प्रकारे करून देण्यामध्ये मदतीला येतो आणि सोबत या ग्रेडमध्ये आपण सर्वच सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता करून दिलेली आहे. जसे की आपल्या सर्वांना माहिती आहे द्राक्षामध्ये जेव्हा सुरुवातीची पानं म्हणजे 14 पानं जोपर्यंत आपली त्या ठिकाणी येतात त्या कालावधीमध्ये जर या ग्रेडचा वापर केला तर आवश्यक असणारा जो कॅल्शियम आहे तो कॅल्शियम या ग्रेडच्या माध्यमातून त्या ठिकाणी उपलब्ध होतो आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता सुद्धा या कालावधीमध्ये होते नत्र स्फुरद पालाश सोबत आणि त्यामुळं आपल्याला प्रामुख्यानं नंतरची जी बोरॉनची उपलब्धता आहे जी की कॅल्शियम वरती अवलंबून असते ती बोरॉनची उपलब्धता सुद्धा नंतर योग्य प्रकारे फ्लॉवरिंगच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी होत असल्याचं दिसून येईल आणि म्हणून 12:6:22 कॅल्शियम ऑक्साईड ही कायिक वाढीच्या अवस्थेमध्ये द्यावयाची ही ग्रेड. त्यानंतर तिसरी जी ग्रेड आहे ती म्हणजे 8:0:47 गंधक. आपल्याला यापूर्वी ज्या पोटॅश आणि गंधकासाठीच्या ग्रेड होत्या त्यामध्ये प्रामुख्याने 13:0:45 ही पोटॅशची ग्रेड ज्याच्यामध्ये नत्र आणि पोटॅशचं जर गुणोत्तर बघितलं तर एकास 3 आणि जर आपण एसओपी सोबत जर आपण तुलना केली तर गंधक आणि पोटॅशचं गुणोत्तर जर बघितलं आपण तर एकास 2.7 आणि ह्या गुणोत्तरामुळं प्रामुख्यानं पोटॅश आणि गंधकाची उपलब्धता त्या ठिकाणी योग्य प्रकारे होत नव्हती म्हणून इस्रायल केमिकल्स लिमिटेडने 8:0:47 गंधक ज्याच्यामध्ये नत्र आणि पोटॅशचं गुणोत्तर हे एकास 6 आणि गंधक आणि पोटॅशचं गुणोत्तर हे सुद्धा जवळपास एकास 6 या प्रमाणामध्ये ठेवलेलं आहे आणि त्यामुळं या ग्रेडच्या माध्यमातून आपल्याला पोटॅश आणि गंधकाची उपलब्धता ही त्या ठिकाणी वाढवता येते आणि पोटॅशची उपलब्धता वाढवल्यामुळं आपल्याला प्रामुख्यानं जे एकंदरीत पूर्ण द्राक्षवेलीमधलं पाण्याचं द्राक्षवेलीमधलं त्याचबरोबर घडामधलं पाण्याचं नियंत्रण किंवा नियमन हे आपल्याला त्या ठिकाणी योग्य प्रकारे करता येतं आणि गंधकामुळे आपल्याला गंधक जो की सुरुवातीपासून शेवटपर्यंत गंधकाची उपलब्धता होणं आवश्यक असतं आणि त्यातल्या त्यात पीक पिरियड ज्याला म्हणून रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ पिरियड मध्ये जर का गंधकाची कमतरता आपल्याला जाणवली तर त्याचा परिणाम हा आपल्याला वेगळ्या प्रकारे भोगावा लागतो आणि म्हणून गंधक हा सुद्धा या ग्रेडमध्ये जास्तीत जास्त उपलब्ध व्हावा या दृष्टिकोनातून 7% या प्रमाणामध्ये गंधकाची उपलब्धता करून देण्यात आलेली आहे आणि ही सर्व खतं ऍसिडिफाईंग इफेक्ट म्हणजे ज्याला आपल्याला म्हणता येईल की अत्यंत कमी सामू असणारी खतं ही असल्यामुळं आणि जास्तीत जास्त चांगली सोल्युबिलिटी म्हणजेच विद्राव्यता असल्यामुळे या खतांसोबत नत्र स्फुरद पालाश याचं एकंदरीत रेशो आणि त्यासोबत जस्त असेल त्यासोबत कॅल्शियम असेल किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य असतील किंवा त्यासोबत गंधक असेल याचं कशा पद्धतीने जास्तीत जास्त उपलब्धता होईल या दृष्टिकोनातून सुद्धा आपण विचार केलेला आहे. आपल्या द्राक्षामध्ये प्रामुख्याने जी अडचण येते ती म्हणजे काय की चुनखडीयुक्त जमिनी आणि जास्त पीएच असणाऱ्या जमिनी या दोन्ही गोष्टींची काळजी या ग्रेड तयार करत असताना आपण घेतलेली असल्यामुळं या तिन्ही ग्रेड्स या प्रामुख्याने आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी अन्नद्रव्यांची उपलब्धता करून देत असल्याचं दिसून येईल. जसं की मी आपल्याला सांगितलं की 5:45 5+8 झिंक ही सुरुवातीला एस्टॅब्लिशमेंटच्या अवस्थेत आणि फ्लॉवरिंगच्या कालावधीमध्ये द्यावयाची ग्रेड त्यानंतर 12:6:22 कॅल्शियम ऑक्साईड अधिक सर्व सूक्ष्म अन्नद्रव्य ज्याला मी म्हणतो सर्व गुणसंपन्न ग्रेड या ग्रेडचा वापर जर केला तर कॅल्शियम या ग्रेडमध्ये असल्यामुळे आपल्याला नंतरच्या कालावधीमध्ये बोरॉनची उपलब्धता योग्य प्रकारे होण्याच्या दृष्टिकोनातून आणि सर्व सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता या कालावधीमध्ये करण्याच्या दृष्टिकोनातून ही ग्रेड अत्यंत महत्वाची आणि ज्याला आपल्याला म्हणता येईल की मण्यांचं सेटिंग झाल्यापासून पुढच्या कालावधीमध्ये पोटॅश आणि गंधकाची आवश्यकता त्या ठिकाणी भासते आणि त्यासाठी 8:0:47 ही ग्रेड
या ठिकाणी एक डेमो आपण केलेला आहे, म्हणजे 12(6)22+12 कॅल्शियम ऑक्साईड यासोबत जर का कॅल्शियम जर आपण त्यामध्ये मिसळण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला जे डाव्या बाजूचं द्रावण आहे त्यामध्ये 12(6)22+12 कॅल्शियम ऑक्साईड सोबत कॅल्शियम नायट्रेट वेगळं मिसळलेलं असताना सुद्धा अतिशय स्वच्छ असं द्रावण आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि जर का आपण इतर कुठल्याही ग्रेड सोबत कॅल्शियम मिसळण्याचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे त्याचा संयोग झालेला उजव्या बाजूच्या जारमध्ये आपल्याला दिसून येईल. त्यामुळं या सर्व ग्रेड्स तयार करत असताना सर्वात महत्वाची बाब जी लक्षात घेण्याजोगी आहे ती म्हणजे काय, की कम्पॅटॅबिलिटी, आणि त्या कम्पॅटॅबिलिटीच्या दृष्टिकोनातून या ग्रेडची तयारी करण्यात आलेली आहे. सर्वसाधारणपणे द्राक्ष आणि एकंदरीत ऑक्टोबर छाटणीनंतरचा जर कालावधी आपण लक्षात घ्यायचा झाला तर या कालावधीमध्ये सुरुवातीच्या कालावधीमध्ये प्रामुख्यानं स्फुरद आणि झिंक, ज्याला आपल्याला मुळांचं ऍक्टिव्हेशन आणि शेंडावाढ या गोष्टीकडे लक्ष देणं आवश्यक असतं. त्यावेळेस स्फुरद आणि झिंक हा त्या ठिकाणी आवश्यक असतो. म्हणून या कालावधीसाठी 5:45:5+8 झिंक ही ग्रेड आपण तयार केलेली आहे. त्यानंतर जे 5 बंधूंना सॉरी, थोडस इंटरनेट कनेक्शन मध्ये अडचण आल्यामुळे आपल्याला थोडीशी अडचण झाली आणि परत मी या स्लाइड पासनं सुरुवात करतोय. आणि सुरुवात करत असताना सर्वात महत्वाची बाब जी आहे ती म्हणजे जे बेसिक आपल्याला आवश्यक आहे ते बेसिक आपण त्यामध्ये समजून घेणं आवश्यक आहे. आणि हे बेसिक समजून घेत असताना सुरुवातीच्या कालावधीमध्ये म्हणजे ज्यावेळेस आपण ऑक्टोबर छाटणी करतो, ऑक्टोबर छाटणी केल्याच्या नंतर लगेचच जेव्हा आपण फर्टिगेशनची पहिली ग्रेड ज्यावेळेस आपण सोडतो त्या ग्रेड सोबत जर का आपण त्यामध्ये सर्वात महत्वाची आवश्यकता जी असते ती म्हणजे स्फुरद आणि जस्ताची. जो स्फुरद आहे तो प्रामुख्याने मुळांची संरचना जी आहे ती योग्य प्रकारे किंवा जडणघडण जी आहे ती योग्य प्रकारे त्या ठिकाणी करण्यामध्ये मदत करतो. आणि जो झिंक आहे तो शेंडावाढ असेल किंवा पानांची संख्या असेल ती वाढवण्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला झिंक हा प्रामुख्याने मदतीला येतो. त्याचबरोबर जे ग्रोथ रेग्युलेटर्स, मग त्यामध्ये जिब्रेलिक ऍसिड सारखं असेल किंवा सायटोकायनिन सारखं असेल, याची निर्मिती ही सुरुवातीपासून त्या ठिकाणी झिंक हा अन्नद्रव्य आपल्याला करून देण्यामध्ये मदतीचा ठरतो. त्यानंतरच्या कालावधीमध्ये म्हणजेच पानांची संरचना किंवा पानं तयार होत असताना नत्र, स्फुरद, पालाश, त्याचबरोबर कॅल्शियम आणि इतर सर्व सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज ही मोठ्या प्रमाणावरती असते. आणि या कालावधीमध्ये आपल्याला तशा ग्रेडचं त्या ठिकाणी व्यवस्थापन हे योग्य प्रकारे करणं आवश्यक असतं. त्यानंतरच्या पुढच्या कालावधीमध्ये जर का आपण बघितलं फ्लॉवरिंगच्या पिरियडमध्ये तर प्रामुख्यानं परत स्फुरद आणि झिंक या दोन अन्नद्रव्यांची आवश्यकता ही मोठ्या प्रमाणावरती आपल्याला जाणवते. आणि पोटॅश हा त्या ठिकाणी महत्वाचा. त्यानंतर बेरींची जडणघडण झाल्याच्या नंतर म्हणजेच त्या ठिकाणी बेरींचं सेटिंग झाल्याच्या नंतर पोटॅश, स्फुरद आणि त्याचबरोबर झिंक हे अन्नद्रव्य त्या ठिकाणी महत्वाचे ठरतात. आणि सर्वात शेवटी पोटॅश आणि गंधक ही दोन अन्नद्रव्ये ही महत्वाची ठरतात. आणि या पद्धतीनं जर का आपल्याला व्यवस्थापन करायचं असेल तर प्रामुख्यानं आपल्याला या खतांचं व्यवस्थापन करत असताना या अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन करत असताना आपल्याला या गोष्टीची काळजी ही त्या ठिकाणी घेणं आवश्यक आहे. चुकीचं प्रेझेंटेशन उघडलेलं आहे. तर या महत्वाच्या ज्या बाबी आहेत त्या महत्वाच्या बाबी आपण अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये लक्षात घेतल्या पाहिजे आणि त्याप्रमाणे अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन हे आपण केलं पाहिजे. आता ज्या ज्या ठिकाणी छाटण्या ह्या उशिरा झालेल्या आहेत आणि सुरुवातीची जे 5 ते 7 पानांची जी अवस्था आहे या कालावधीमध्ये सुरुवातीला जर आपल्याला विद्राव्य खतांचं व्यवस्थापन फर्टिगेशनच्या माध्यमातून करावायचं असेल तर त्या ठिकाणी 5:45:5+8 झिंक हे 7व्या दिवशी आणि त्यानंतर 5:45:5+8 झिंक हे 13व्या दिवशी
5-5 किलोचा एक डोस जर आपण त्या ठिकाणी दिला तर शेंडा वाढ त्याचबरोबर मुळांची वाढ ही योग्य प्रकारे त्या ठिकाणी होईल आणि यामधला झिंक हा प्रामुख्यानं स्फुरदासोबत कम्पॅटिबल म्हणजे सुसंगत असल्याचं आपल्याला लक्षात येईल. यानंतरच्या कालावधीमध्ये म्हणजे सर्वसाधारणपणे 7 ते 9 पानांवरती आपली द्राक्षवेल असताना आपल्याला 20व्या, 25व्या आणि 30व्या दिवशी 12-6-22 अधिक 12 कॅल्शियम ऑक्साईड 5 किलोचे प्रत्येकी हे 3 डोस अशा पद्धतीने प्रति एकरी जर आपण दिले तर या कालावधीमध्ये सर्वात महत्वाची जी बाब आहे ती म्हणजे कॅल्शियम. कारण कॅल्शियम जर योग्य प्रकारे या कालावधीमध्ये उपलब्ध झाला त्याचबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्य जर या कालावधीमध्ये योग्य प्रकारे उपलब्ध झाले तर आपल्याला नंतरच्या ज्या सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरता आहेत किंवा फुलधारणा जी योग्य प्रकारे होणं आवश्यक आहे ती फुलधारणा योग्य प्रकारे करण्यासाठी आपल्याला या 12-6-22 अधिक 12 कॅल्शियम ऑक्साईड अधिक सर्व सूक्ष्म अन्नद्रव्य युक्त ग्रेडचा आपल्याला त्या ठिकाणी वापर करणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरी महत्वाची बाब जी आहे ती म्हणजे काय की 35 आणि 40वा दिवस ज्याला आपल्याला म्हणता येईल की फ्लॉवरिंगच्या दृष्टिकोनातून किंवा क्रॅकिंगच्या पूर्वीच्या 5 दिवस जे आहेत त्या कालावधीमध्ये आपल्याला परत 5-45 5 अधिक 8 झिंक 5 किलोचे प्रत्येकी 2 डोस 35व्या आणि 40व्या दिवशी त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे आणि मण्यांचं सेटिंग जर योग्य प्रकारे करायचं असेल तर हा डोस त्या ठिकाणी महत्वाचा ठरेल. यानंतरच्या कालावधीमध्ये सर्वात महत्वाचं ठरतं ते म्हणजे रेट ऑफ फोटोसिंथेसिस आणि त्या माध्यमातून होणारी अन्नद्रव्यांची उचल. आणि जर का रेट ऑफ फोटोसिंथेसिस आपल्याला वाढवायचा असेल तर त्या ठिकाणी मॅग्नेशियम ज्याला आपल्याला सर्व अन्नद्रव्यांची उपलब्धता करून देणारा केंद्रीय घटक किंवा केंद्रीय अन्नद्रव्य असं आपल्याला म्हणता येईल. जर का या मॅग्नेशियम अन्नद्रव्याची उपलब्धता या नंतरच्या कालावधीमध्ये योग्य प्रकारे करायचे असेल तर आपल्यासाठी इस्रायल केमिकल्स लिमिटेडने 0.5518 अधिक 7 मॅग्नेशियम ऑक्साईड अशी ग्रेड उपलब्ध करून दिलेली आहे आणि या ग्रेडचा पीएच 3.7 विद्राव्यता ही 400 ग्रॅम प्रति लिटर पाणी आणि मॅग्नेशियम जो की मॅग्नेशियम ऑक्साईडच्या स्वरूपात 7% आहे हा प्रामुख्याने स्फुरदासोबत म्हणजेच 55% स्फुरद जो आहे यासोबत आपल्याला सुसंगत असल्याचं दिसून येईल आणि यामुळे या ग्रेडच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी चुनखडीयुक्त जमिनी आहेत किंवा ज्या ज्या ठिकाणी कॅल्शियम कार्बोनेट असणारं पाणी आहे कॅल्शियमचं प्रमाण जास्तीचं असणारं पाणी आहे अशा ठिकाणी या ग्रेडचा जर वापर आपण केला तर मॅग्नेशियम सोबत स्फुरद आणि पोटॅशियमची उपलब्धता ही त्या ठिकाणी योग्य प्रकारे होते आणि या बाबी लक्षात घेऊन 45व्या आणि 50व्या दिवशी आपल्याला त्या ठिकाणी मॅक्फॉस 5 किलो प्रत्येकी असे 2 डोस जर का आपण दिले तर मॅग्नेशियमची उपलब्धता त्या ठिकाणी होईल आणि प्रामुख्यानं हा कालावधी हा आपला थंडीच्या कालावधीमध्ये येतो आणि ज्या ज्यावेळेस थंडी वाढलेली असते त्यावेळेस मॅग्नेशियमची उपलब्धता ही योग्य प्रकारे होत नाही आणि त्यामुळे या मॅक्फॉसच्या माध्यमातून जर का आपण मॅग्नेशियमची उपलब्धता त्या ठिकाणी करून दिली तर आपल्याला योग्य प्रकारे मॅग्नेशियमची उपलब्धता होत असल्याचं दिसून येईल आणि मुळांचं ऍक्टिव्हेशन हे यामध्ये असणाऱ्या 55% स्फुरदाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला करता येईल आणि पोटॅश हा प्रामुख्याने द्राक्षवेलीमध्ये पाण्याचं वहन करण्यामध्ये मदत येईल. यानंतर जो कॅफॉलची अवस्था आहे 70 ते 80% कॅफॉल ज्यावेळेस होतं त्यावेळेस आपल्याला 55व्या आणि 60व्या दिवशी 8-0-47 अधिक 7% गंधक या 5 किलोच्या 2 डोस आपल्याला त्या ठिकाणी देणं गरजेचं ठरेल जेणेकरून कॅपफॉल व्यवस्थित त्या ठिकाणी आपल्याला झाल्याचं लक्षात येईल आणि जी ओव्हरऑल घड आहे तो घडाचं सेटिंग हे त्या ठिकाणी व्यवस्थित झालेलं आपल्याला दिसून येईल. यानंतर महत्वाचं ठरतं ते म्हणजे पीक अवस्था म्हणजे ज्यावेळेस द्राक्षांच्या घडांची जडणघडण होत असते त्या कालावधीमध्ये पीक ऍसिड हे अत्यंत महत्वाचं खत आपल्यासाठी ICL ने उपलब्ध करून दिलेलं आहे ज्याचा पीएच हा अत्यंत कमी म्हणजे 2.2 आणि विद्राव्यता ही 670 ग्रॅम प्रति लिटर पाणी आणि या खतामुळे जो पीएच आहे तो पीएच आपण नियंत्रित करू शकतो. बऱ्याच वेळा पीएच कमी करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टींचा अवलंब शेतकरी बांधव करत असताना दिसून येतात. त्यामध्ये मी शेतकरी बांधवांना विनंती करेन की अँड्रॉइड ऍप्लिकेशन मध्ये आपण आपल्या मोबाईल वरती जर पीक ऍसिड ऍप आपण डाउनलोड केलं तर आणि त्यामध्ये आपण आपल्या पाण्याचा पीएच
जर आपण त्या ठिकाणी टाकला आणि डिझायर्ड पीएच म्हणजे 5.5 ते 6 याच्यामधला जर डिझायर्ड पीएच आपण आणण्यासाठी रिक्वायर्ड क्वांटिटी ऑफ पीक ऍसिड असं जर आपण टाकलं तर आपल्याला त्या ठिकाणी त्या पीक ऍसिड ची मदत चांगल्या पद्धतीनं होऊ शकते आणि जो वाढलेला पीएच आहे द्रावणाचा तो पीएच कमी केला तर आपल्याला त्यामध्ये फर्टिगेशनच्या माध्यमातून अन्नद्रव्यांची उपलब्धता किंवा फवारणीच्या माध्यमातून सुद्धा अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढवण्यासाठी या पीक ऍसिड ऍपचा उपयोग करून घेता येईल आणि त्याचबरोबर या पीक ऍसिड खताचा वापर हा आपल्याला जास्तीत जास्त स्फुरदाची उपलब्धता जो की 60% आणि 20% पोटॅश या ग्रेडमध्ये दिलेला आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काय की 1 किलो पीक ऍसिड जर 1000 लिटर पाण्यामध्ये आपण मिसळलं तर सर्वसाधारणपणे जर का ते द्रावणामध्ये जे 600 पीपीएम जे आहे ते स्फुरद जाईल आणि 200 पीपीएम जे आहे ते पोटॅश जाईल आणि पीएच हा आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी कमी करता येऊ शकतो. त्याचबरोबर जे काही ड्रिपरची स्वच्छता आहे ती सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे करता येते आणि अन्नद्रव्यांची उचल ही स्फुरदाच्या माध्यमातून मुळांची जडणघडण किंवा मुळांचं ऍक्टिव्हेशन योग्य प्रकारे झाल्यामुळे त्या ठिकाणी उचल जी आहे अन्नद्रव्याची ही योग्य प्रकारे त्या ठिकाणी होत असताना दिसून येईल. या खताचा पीएच मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे 2.2 आणि 670 ग्रॅम ही सोल्युबिलिटी या खताचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य ते म्हणजे कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सोबत याची कम्पॅटेबिलिटी म्हणजे सुसंगतपणा. इतर ग्रेड सोबत जर का आपण कॅल्शियम मॅग्नेशियम एकत्रित देण्याचा प्रयत्न केला तर डाव्या बाजूला दाखवल्याप्रमाणे त्या ठिकाणी त्याचा संयुग तयार होऊन अन्नद्रव्यांची उपलब्धता ही होत नाही आणि मग या पीक ऍसिडचा वापर आपण 65, 70 आणि 75व्या दिवशी जर का मॅग्नेशियमची कमतरता नसेल तर पीक ऍसिड आपण त्या ठिकाणी वापरू शकता आणि जर का मॅग्नेशियमची कमतरता त्या ठिकाणी दिसून येत असेल तर आपल्याला मॅक्फॉस या ग्रेडचा वापर या कालावधीमध्ये करणं आवश्यक आहे आणि याचे 3 डोस 5-5 किलोचे प्रति एकरी याप्रमाणे या कालावधीमध्ये देणं आवश्यक आहे ज्यावेळेस द्राक्ष मण्यांचा आकार हा 6 ते 8 mm चा असेल. त्यानंतर साधारणतः 8 ते 10 mm आकाराची आपली द्राक्षाची मणी असताना प्रामुख्याने 80, 85, 90 आणि 95व्या दिवशी आपल्याला पोटॅश आणि गंधकाची उपलब्धता आणि मण्यांचा आकार आणि मण्यांमधल्या पाण्याचं योग्य प्रकारे नियमन जर करायचं असेल तर त्या ठिकाणी पोटॅश आणि गंधक हे 2 अन्नद्रव्य महत्वाचे ठरतात आणि या कालावधीमध्ये 8,047 अधिक 7% गंधक या ग्रेडचा वापर आपण त्या ठिकाणी करू शकतो आणि मण्यांचा आकार वाढवण्यासाठी सुद्धा यामधल्या पोटॅशचा आणि गंधकाचा वापर हा आपल्याला प्रामुख्याने होताना दिसून येतो. त्यानंतर शेवटी 100, 105 आणि 110 आणि 115 दिवस हे 4 जे डोस आपल्याला द्यायचे आहेत त्यामध्ये अल्टरनेट 8,047 आणि पीक ऍसिड या 2 ग्रेडचा जर आपण वापर केला तर आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे समान आकाराची घड निर्मिती ही त्या ठिकाणी होण्यासाठी मदत होईल. अशा पद्धतीने आपण फर्टिगेशनच्या माध्यमातून या खतांचा वापर करणं आवश्यक आहे. या 5ही खतांचा जर आपण विचार केला तर प्रामुख्याने पीएच हा अत्यंत कमी आणि विद्राव्यता ही अत्यंत जास्तीची. सर्वात कमी पीएच 2.2 हा पीक ऍसिडचा आणि सर्वात जास्त विद्राव्यता पीक ऍसिड 670 ग्रॅम प्रति लिटर पाणी आणि सर्वांचे पीएच ऍसिडिक पीएच असल्यामुळे अल्कलाईन असणाऱ्या जमिनीमध्ये किंवा पाण्यामध्ये आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढवण्यामध्ये महत्वाचे ठरतील असे हे सर्व खत. यानंतर आपण फवारणीच्या खतांकडे एक वेगळ्या पद्धतीने आजतागायत पाहत आलेलो आहोत आणि ज्या फर्टिगेशनच्या ग्रेड होत्या त्याच ग्रेड्स आपण फवारणीसाठीच्या खतांच्या ग्रेड म्हणून आपण वापरलेल्या आहेत आणि मग त्यामध्ये 1261 असेल, 05234 असेल, 13045 असेल, 0050 असेल या सर्व ग्रेडचा आपण आजतागायत वापर हा केलेला आहे. पण खरंच ही खतं फवारणीसाठीची आहेत का हा प्रश्न महत्वाचा आहे. आपण आजतागायत अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाची उपलब्धता नसल्यामुळं या खतांचा वापर आपण फवारणीसाठी केलेला आहे पण फक्त आणि फक्त फवारणीसाठीची खतं अशी इस्रायल केमिकल्स लिमिटेडने आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहेत आणि या खतांचा वापर जर का आपण केला तर या खतांच्या माध्यमातून अन्नद्रव्यांची उपलब्धता त्याचबरोबर कीटकनाशक रोगनाशकांची परिणामकारकता आणि
ज्याला आपल्याला म्हणता येईल की ग्रोथ रेग्युलेटर्स किंवा ग्रोथ हार्मोन्स यांची परिणामकारकता सुद्धा त्या ठिकाणी वाढवण्यासाठी फर्टिवॉन्ट हे तंत्रज्ञान बाजारामध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि या फर्टिवॉन्ट तंत्रज्ञानाअंतर्गत जेवढी काही आपण ग्रेड्स उपलब्ध करून दिलेले आहेत, त्या ग्रेड्स मध्ये प्रामुख्यानं जे आधी आपण ग्रेड्स वापरायचो त्या 19-19-19, 12-61-0, 0-52-34, 13-0-45 यासारख्या ग्रेड्स आपण वापरायचो. त्यामध्ये प्युरिटी, फिलर, ऍडिटिव्ह यासारख्या गोष्टी नसायच्या, चिलेशन नसायचं, त्यामध्ये बायोस्टिम्युलंट नसायचे, मिसळता यायचे नाही. यासारख्या गोष्टी असल्यामुळं न्यूट्रिऑन्ट या तंत्रज्ञानाचा आविष्कार झाला आणि यामध्ये 4 खतांच्या ग्रेड्स आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यामध्ये सुरुवातीला स्टार्टर 11-36-24 स्टार्टर या नावाप्रमाणे सुरुवातीच्या कायिक वाढीच्या अवस्थेमध्ये फवारणी करावयाची ग्रेड म्हणजेच 11-36-24, 11% नत्र, 36% स्फुरद, 24% पोटॅश आणि सोबत सर्व सूक्ष्म अन्नद्रव्य. त्यानंतर दुसरी जी ग्रेड आहे ती म्हणजे बूस्टर 8-16-39, 8% नत्र, 16% स्फुरद, 39% पोटॅश आणि सोबत सर्व सूक्ष्म अन्नद्रव्य. त्याचबरोबर तिसरी जी ग्रेड आहे ती फ्रूट 12-5-27 अधिक 8% कॅल्शियम, कॅल्शियम ऑक्साईडच्या स्वरूपामध्ये असणारी ही फ्रूट ग्रेड म्हणजे ज्यावेळेस आपल्याला द्राक्षाच्या मण्यांचं सेटिंग झालेलं असेल तिथून पुढच्या कालावधीमध्ये फवारणी करावयाची ग्रेड म्हणजेच फ्रूट. आणि फुलधारणेच्या कालावधीमध्ये फवारणी करावयाची ग्रेड म्हणजेच बूस्टर. आणि पीक बॉन्ड 0-49-32 या 4 ग्रेड आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आणि या 4ही ग्रेडचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य मी सांगितल्याप्रमाणे जे काही आपण फवारणी केल्याच्या नंतर पानांवरती, संपूर्ण पानांवरती जे पाण्याचे थेंब योग्य प्रकारे पसरणं आवश्यक असतं, ते पसरवण्यासाठी या खतांमध्ये आपण स्प्रेडर दिलेला आहे, जेणेकरून योग्य प्रकारे त्या ठिकाणी संपूर्ण पानावरती हे पाण्याचे थेंब पसरण्यामध्ये आपल्याला मदत होते. लॉंग लास्टिंग साठी आपण या खतांमध्ये स्टिकरचा उपयोग केलेला आहे आणि त्यामुळं जास्तीत जास्त कालावधीसाठी ते पाण्याचे थेंब हे पानांवरती चिटकून राहतात आणि पानांवरती चिटकून राहिल्यामुळं आणि जास्तीचा सरफेस एरिया त्या ठिकाणी कव्हर केला गेलेला असल्यामुळं त्याची परिणामकारकता ही जास्त कालावधीसाठी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. आणि सर्व अन्नद्रव्यांची उपलब्धता, त्याचबरोबर कीटकनाशक, रोगनाशक आणि यांची परिणामकारकता सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला योग्य प्रकारे वाढवताना दिसून येते. त्याचबरोबर फास्ट पेनिट्रेशन या खतांमध्ये आपण ह्युमेक्टंट दिलेलं असल्यामुळं पानांमधली जी आर्द्रता आहे ती आर्द्रता योग्य प्रकारे टिकवून ठेवून जास्तीत जास्त कालावधीसाठी पर्णरंध्राची उघडीप त्या ठिकाणी होऊन अन्नद्रव्यांची उपलब्धता त्या पानांच्या पर्णरंध्रांच्या माध्यमातून करण्यासाठी आपण या खतांमध्ये ह्युमेक्टंट दिलेलं आहे. सर्वसाधारणपणे जर का आपण सर्वसाधारण खतं म्हणजेच 19-19-19, 13-40-13, 12-61-0, 0-49-32, 0-52-34 अशा प्रकारची खतं जेव्हा आपण फवारणीसाठी वापरतो त्यावेळेस फवारणी जी आपली जेनेरिक खतं आहेत त्याचा जर का आपण वापर केला तर आपल्याला पाण्याचे थेंब हे मोठ्या आकाराचे मिळतात आणि त्यामध्ये सर्व पानावरती फवारणी ही योग्य प्रकारे होत नाही. पण न्यूट्रिऑन टेक्नॉलॉजी अंतर्गत जे काही फवारणी केलेली पाण्याचे थेंब आहेत ते संपूर्ण पानावरती समप्रमाणामध्ये पसरलेली आपल्याला दिसून येतील. त्यामुळे इव्हन स्प्रेड हे या टेक्नॉलॉजीचे सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आपल्याला असं म्हणता येईल. लॉंग लास्टिंग, जसं की सर्वसामान्य खतांची फवारणी जर आपण केली तर आपल्याला जास्तीत जास्त सुरुवातीची जी 2 दिवस आहेत त्या 2 दिवसापुरतच आपल्याला त्याचा परिणाम हा दिसून येतो. पण जर का न्यूट्रिऑन्ट किंवा इस्रायल केमिकल्स लिमिटेडच्या फवारणीच्या खतांचा आपण वापर केला तर या खतांची परिणामकारकता ही आपल्याला सर्वसाधारणपणे 14 दिवसापर्यंत दिसून येते. हे आपल्याला या ह्याच्यावरून लक्षात येईल. म्हणजेच जास्तीत जास्त अन्नद्रव्यांची उपलब्धता आणि फवारणीची परिणामकारकता ही आपल्याला या फर्टिवॉन्ट न्यूट्रिऑन्ट टेक्नॉलॉजी मधून आपल्याला दिसून येईल. म्हणजेच काय की जर का आपण जेनेरिक खतांची एक फवारणी म्हणजे 7 फवारण्या केल्या तर आपल्याला फर्टिवॉन्ट किंवा न्यूट्रिऑन्ट या टेक्नॉलॉजी अंतर्गत ज्या 4 ग्रेड आहेत त्याची एक फवारणी जरी केली तर आपल्याला त्या ठिकाणी जास्त परिणामकारक ही दिसून येईल. म्हणजे
एक फवारणी म्हणजे 7 फवारण्या इतर खतांच्या जर आपण गृहीत धरल्या तर त्याच्या परिणामकारकतेच्या दृष्टिकोनातून या फर्टिवंट किंवा न्यूट्रिवंटची एक फवारणी ही त्या ठिकाणी महत्वाची आहे. आणि पेनिट्रेशन म्हणजेच ह्युमेक्टंट या खतामध्ये असल्यामुळं जास्तीत जास्त अन्नद्रव्यांची उपलब्धता या ठिकाणी केळीचं पान दाखवण्याचं कारण हेच आहे की केळीच्या पानावरती कुठलेही पाण्याचे थेंब, फवारणीच्या पाण्याचे थेंब हे थांबत नाहीत, पण न्यूट्रिवंट या खतांच्या माध्यमातून जर का आपण फवारणी केली तर त्या ठिकाणी सर्व पाण्याचे थेंब हे पानांवरती चिटकून राहतील हे दाखवण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. आणि त्यामुळे आपण जी काही परिणामकारकता आहे ती परिणामकारकता ही आपल्याला त्या ठिकाणी जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे होण्याच्या दृष्टिकोनातून या फर्टिवंट न्यूट्रिवंट टेक्नॉलॉजीचा आविष्कार आपण केलेला आहे, ज्याच्यामध्ये स्प्रेडर, स्टिकर आणि ह्युमेक्टंट आपण दिलेला आहे. आणि या खतांचा वापर फवारणीसाठी जर आपण केला, प्रामुख्याने ज्या वेळेस जमिनीमधून अन्नद्रव्यांची उपलब्धता होत नाही त्यावेळेस जर का या खतांचा वापर केला तर आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे या खतांच्या माध्यमातून अन्नद्रव्यांच्या कमतरता दूर करता येतील. वेगळं स्प्रेडर घेण्याची गरज नाही, वेगळं स्टिकर घेण्याची गरज नाही, वेगळं ह्युमेक्टंट घेण्याची गरज नाही, त्याचबरोबर वेगळे सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खतांचा अवलंब करण्याची गरज नाही. कारण या सर्व खतांमध्ये यापैकी जे 3 खतं आहेत सुरुवातीची, स्टार्टर, बूस्टर आणि फ्रूट, या 3 खतांमध्ये आपण सर्व सूक्ष्म अन्नद्रव्ये यामध्ये अंतर्भूत केलेली असल्यामुळं कसल्याही प्रकारच्या सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरता हा या खतांच्या फवारणीच्या माध्यमातून आपल्याला पुढे येताना दिसून येणार नाही. त्यामुळे या खतांचा वापर आपण करणं आवश्यक आहे. जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे की तणनाशकांची फवारणी केल्याच्या नंतर जास्त परिणामकारक होण्यासाठी त्यामध्ये ऍडज्युव्हंट तंत्रज्ञान वापरलेलं असतं. तशाच प्रकारचं तंत्रज्ञान हे आपण या खतांमध्ये वापरलेलं असल्यामुळे आपल्याला या खतांच्या माध्यमातून अन्नद्रव्यांची उपलब्धता आणि कीटकनाशक किंवा रोगनाशकांची परिणामकारकता सुद्धा त्या ठिकाणी वाढवता येते. कारण ही खतं जी आहेत ही खतं प्रामुख्याने आपल्याला सर्वच कीटकनाशकांसोबत त्याचबरोबर काही रोगनाशकांसोबत म्हणजे सल्फर फंगिसाइड्स आणि कॉपर फंगिसाइड्स वगळता इतर सर्व रोगनाशकांसोबत, फंगिसाइड सोबत ही खतं जी आहेत ती कम्पॅटेबल म्हणजे सुसंगत आहेत. त्यामुळे या खतांचा वापर आपण एकत्रित कीटकनाशक, रोगनाशक मिसळण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा त्या ठिकाणी करू शकतो. म्हणजेच कम्पॅटेबिलिटीच्या दृष्टीने ही खतं त्यासोबत कम्पॅटेबल किंवा सुसंगत असल्याचं दिसून येईल. याचं प्रमाण जर आपण बघितलं तर सुरुवातीला ज्यावेळेस कॅनोपी कमी असते त्या कालावधीमध्ये 3 ते 4 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन जर फवारणी केली तर त्याची परिणामकारकता ही आपल्याला जास्त चांगल्या प्रकारे मिळते. आणि ज्यावेळेस कॅनोपी योग्य प्रकारे तयार झालेली असते या कालावधीमध्ये आपण जर का 5 ग्रॅम ते 7 ग्रॅमच्या दरम्यान जर याची फवारणी केली तर त्या दृष्टिकोनातून त्याचे रिझल्ट आपल्याला हे अतिशय चांगल्या प्रकारे मिळून येतील. पॉलिसल्फेट या खताचा उल्लेख मी या ठिकाणी केलेला नसला तरी पण जाता जाता उल्लेख या ठिकाणी निश्चितपणे करेन की कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आणि पोटॅश हे 4 अन्नद्रव्य देणारं हे पॉलिसल्फेट खत सुरुवातीला बेसल ऍप्लिकेशनला टाकणं गरजेचं आहे. ज्या शेतकऱ्यांची छाटणी होऊन आणखीन 15 ते 20 दिवस झालेले असतील त्यांनी हे खत टाकून घेणं गरजेचं आहे. आणि या खताच्या माध्यमातून सल्फर 18.5%, त्याचबरोबर कॅल्शियम ऑक्साईडच्या रूपात 16.5%, मॅग्नेशियम ऑक्साईडच्या रूपात 5.5% आणि पोटॅश हा 13.5% अशी 4ही अन्नद्रव्ये त्या ठिकाणी मिळवण्याच्या दृष्टीने महत्वाचं आहे. अशा प्रकारे एक जनरल शेड्यूल आपण तयार केलेला आहे. आणि या जनरल शेड्यूल कडे जर आपण लक्ष दिलं आणि सद्यस्थिती जर आपण लक्षात घेतली तर बऱ्याच ठिकाणी फ्लॉवरिंग टू सेटिंग या अवस्थेमध्ये द्राक्ष बागा आपल्याला आढळून येतील. आणि या कालावधीमध्ये सर्व शेतकऱ्यांना मी एक विनंती करेन की जर का आपण नत्रयुक्त खतांचा अवलंब मोठ्या प्रमाणावरती सुरुवातीला केलेला असेल तर या कालावधीमध्ये आपण नत्रयुक्त खतांचा अवलंब टाळणं आवश्यक आहे. त्याचबरोबर या कालावधीमध्ये नत्राची उपलब्धता जर आपल्याला थांबवायची असेल, जर का अतिरिक्त नत्राची उपलब्धता होत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला 0,49-32 साधारणतः 3 ते 4 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन जर फवारणी केली तर आपल्याला अतिरिक्त नत्राची उपलब्धताही त्या ठिकाणी थांबवता येईल. आणि जी रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ आहे ती रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ म्हणजेच फुलधारणा
हे आपल्याला योग्य प्रकारे त्या ठिकाणी करून घेता येईल म्हणून आणि जमिनीमधून फर्टिगेशनच्या माध्यमातून मॅक्फॉस किंवा पीक ऍसिडचा वापर हा या कालावधीमध्ये आपण करणं आवश्यक आहे. ज्या ज्या ठिकाणी सर्वसाधारणपणे 70% कॅफॉल स्टेज झालेली असेल, या ठिकाणी प्रामुख्यानं 8,047 अधिक 7% गंधक या ग्रेडचा जर आपण वापर केला तर पोटॅश आणि गंधकाची उपलब्धता आणि त्यामुळं ज्याला आपल्याला म्हणता येईल की बेरी सेटिंग जे आहे ते बेरी सेटिंग योग्य प्रकारे होण्यामध्ये मदत होईल आणि जे पाण्याचं प्रमाण आहे घडामधलं किंवा त्या पूर्ण द्राक्षवेलीमधलं ते प्रमाण योग्य प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी राखता येईल आणि त्यासाठी 8,047 ही या ग्रेडचा वापर आपण त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. आणि बऱ्याचशा वेळेस शेवटी ज्यावेळेस आपल्याला द्राक्षाच्या गडांचं जडणघडण योग्य प्रकारे करावायचं आहे त्यावेळेस पीक ऍसिड आणि 8,047 या 2 ग्रेडचा अल्टरनेट वापर जर केला आणि सोबत 0,4932 आणि ज्या ठिकाणी कॅल्शियमचं प्रमाण अत्यंत कमी आहे, उपलब्धता कमी आहे किंवा बेरी डेव्हलपमेंट योग्य प्रकारे नाहीये अशा ठिकाणी 12,5,27 अधिक 8% कॅल्शियम म्हणजेच फ्रूट या ग्रेडची जर आपण फवारणी केली 3 ते 4 ग्रॅम प्रति लिटर पाणी घेऊन तर आपल्याला एकंदरीत द्राक्षाच्या घडांचा विकास जो आहे तो योग्य प्रकारे त्या ठिकाणी करून घेता येईल आणि अशा प्रकारे मला वाटते की द्राक्षाची जे काही अन्नद्रव्य व्यवस्थापनामधले महत्वाचे विषय होते ते महत्वाचे विषय या सद्यस्थितीमध्ये जे आहेत ते मी या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. याशिवाय जर का आपले काही प्रश्न असतील तर ते प्रश्न आपण या ठिकाणी उपस्थित करावेत. त्या प्रश्नांची उत्तरं मी या ठिकाणी देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करेन. हे जनरल मी आपल्याला सांगितलं ज्या अडचणी असतील त्या अडचणी आता आपण या ठिकाणी उपस्थित करू शकता. त्या अडचणींची उत्तरं मी या लाईव्ह कार्यक्रमामधून देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करेन माझ्या अभ्यासानुसार. मला वाटतं या ठिकाणी प्रश्न नाही आहेत त्यामुळे राहुल शेजवळ यांना मी विनंती करेन की आपण आज हा कार्यक्रम द्राक्ष अन्नद्रव्य व्यवस्थापन यावरती या ठिकाणी ठेवला त्याबद्दल ICL च्या माध्यमातून आपले आणि सर्व शेतकरी बांधवांचे मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम हा या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.